विधान परिषदेच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची उद्या घोषणा केली जाणार आहे। 17 पैकी 9 उमेदवारांचेच अर्ज हे वैध ठरवले जाणार आहेत, तर 4 अपक्षांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे निवडणूक आपोआप बिनविरोध झालेली आहे। भाजपचे 5, शिवसेनेचे 2 उमेदवार हे बिनविरोध ठरणार आहेत। राष्ट्रवादीचे झिशान सिद्दीकी, ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे देखील बिनविरोध ठरलेले आहेत, तर 4 अपक्ष उमेदवारांचे अर्ज सूचक आणि अनुमोदक नसल्यामुळे अवैध ठरवण्यात आलेत। पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे आणि अपक्षाचा अर्ज हा अवैध ठरलेला आहे आणि याचीच उद्या घोषणा केली जाईल। आणि दरम्यान भाजपकडून कोण विधान परिषदेवरती बिनविरोध जाणार आहे पाहूयात। तर सुनील कर्जतकर, त्याचबरोबर माधवी नाईक, संजय भेंडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। याची अधिकृत घोषणा उद्या केली जाईल। त्याचबरोबर भाजपचे विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव। आणि त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोण विधान परिषदेवरती जाईल ते जाणून घेऊयात। शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू, त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांची बिनविरोधाची विधान परिषदेवरती निवड झालेली आहे आणि याची अधिकृतरित्या घोषणा ही उद्या केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।